यार आहो. अरे काय घातलंय तू? हा, ही काय घालायची पद्धत आहे? कुठं घालायचं, कसं घालायचं? आपण का फिरायला चाललोय का? अहो, एवढं ओरडून काय बोलताय तुम्ही मला? आज तुमचं वेगळंच माइंड सेट दिसतंय. एवढं काय ओरडून बोलताय तुम्ही मला? आणि काय म्हणताय तुम्ही? हे काय घातलंय? हे काय नवीन दिसतंय का तुम्हाला? अगं माझ्यासाठी नवीन नाही, पण घरात 4 लोक आहे आपल्यापाशी. हा, आई आहे, पप्पा आहे, भाऊ आहे परत. हा, ते काय बोलतील आपल्याला? उद्या त्याला नावं ठेवतील ना आपल्या वहिनी काय घातलंय, सुनबाईनी काय घातलंय, असं तसं. हा, जा एखादा सलवार सूट असेल तर ते बघ एखाद्या कपाटामध्ये. हो, मला माहितीये आपलं लग्न झालंय, पण आपलं असं बोलणं झालं होतं का? तुम्हाला म्हणाला होतास का की आपण लग्न झाल्याच्या नंतर तुला असं राहावं लागेल, तसं राहावं लागेल? मला पण समजतं अरे कुठे कसं राहायचं ते. ह्या कपड्यांमध्ये काय खराबी आहे? काय दिसतंय तुला याच्यामध्ये? सांग ना तूच. अगं मी तुझ्यावर काही आठ नाही टाकत आहे की तू हेच घाल तेच घाल, पण 4 मोठे माणसं आहे आपल्या घरामध्ये, त्यांच्या समोर तरी राहणं नीट. हा, जर आपण कुठं बाहेर चाललो फिरायला वगैरे, गोवा वगैरे ट्रिप गेली आपली, तर तिथं घाल ना, तुला जे घालायचं ते घाल बिनधास्तपणे. मी काय बोलतोय तुला तिथे? मग का करते तू असं? अहो, पण मला नव्हतं वाटलं तुम्ही एवढं चिडून बोलाल मला म्हणून. आणि मी असा विचार पण नव्हता केला की ह्या कपड्यांमध्ये काय वाईट असतंय. मी तर पहिल्यापासूनच असे कपडे घालते, तुम्हाला चांगलं माहितीये. आणि मी घालणार तरी काय घालणार? अगं कुठून सलवार बायको, सूट घालणार आहे मी? अगं बायको, कपड्यांमध्ये वाईट नाहीये, पण आपलं रिलेशन जपावं लागतं आपल्याला. त्यांच्यासाठी आपल्याला करावं लागतं ते काही गोष्टी. ठीक आहे, म्हणून बोलतोय, नाराज नको होऊ. जा एखादं सलवार सूट वगैरे बघ छानपैकी असेल तर ते घाल. सध्या पुरतं हे नको घालू आपल्या घरामध्ये. ठीक आहे, मी असं नाही बोलणार तुम्हाला की हा मी माझ्या मनाने सगळं काही करेल म्हणून. मी असं पण बोलणार नाही तुम्हाला की मी ह्याच्यापेक्षा शॉर्ट्स कपडे घालून फिरेल इथे म्हणून. तुम्हाला वाटतंय ना की मी सलवार सूट घालून फिरावं? चालेल, ते मला काहीच हरकत नाहीये. मी सलवार सूटच घालेल. चालेल ना? आता तरी खुश आहे ना? हो हो, मला तेच अपेक्षा आहे तुझ्याकडून. ठीक आहे, जोपर्यंत आपण घरात आहे ना तोपर्यंत चांगले ड्रेस घाल. हे असं जीन्स, हे अर्धवट टॉप असं काही नको घालू. ठीक आहे? ठीक आहे, चालेल, मी सलवारच घालेल मग. अगं आपल्या मोठ्या माणसाचे विचार, मान मर्यादा ठेवावं लागते त्यांची. असं काही विचार करून नाही जमत. ठीक आहे, घालते सलवार सूटच मी. ठीक आहे, जा चेंज करून ये आणि एक ग्लास पाणी घेऊन येत आहे. खूप थकलोय यार, आणि डोकं पण खूप दुखतंय माझं आज. कशामुळे? टेन्शन आलंय, ते हप्ता भरायचं बाकी ना आपल्याला. हा, त्याचे किती हप्ते चढून बसले आपल्या उरावरती सगळ्या गोष्टी. ठीक आहे, चालेल, करा तुम्ही त्याचाच विचार. मग माझा नका करू. मला सांगा फक्त घरात कसं राहायचंय आणि काय नाही. जाते मी, सलवारच घालते. अगं जाऊ नाराज द्या. नको होऊ. मी काय तुझ्यासाठी वाईट विचार थोडी करतोय. नाही ना, बाहेरचे बी काही काम लवकर होत नाही. आणि डिलिव्हरी बॉयने काय दिलं काय माहिती. माईक मागवलंय बायकोने माझ्या, कसलंय काय माहिती. बायकोला बी काही सुचत, त्याच्यामध्ये तर कॉडच आहे. माईक कुठे ठेवला काय माहिती, आता रिकामाच आहे सगळं. मॉडेल जमान्यातली आहे ना माझी बायको, म्हणून स्वतःच्या मनाने काही करते, काय मागवते. चल बघूया काय करते काय. रे बायको, अरे हे काय घातलंय तू? तुला काल काय सांगितलं होतं? चांगलं सलवार सूट घातलं, हे चांगलं सलवार सूट आहे का? हा, मग आता काय घालू मी? अहो, तुम्ही डबल डोक्याचे तर नाही जन्माला आले ना? हा, रिलेशन मध्ये असताना काहीतरी वेगळंच होते तुम्ही, ना आता तुमचं काहीतरी वेगळंच झालंय. कालपासून बघते मी तुमचं. दुसऱ्यांचं राग माझ्यावर काढू नका, मी सांगते तुम्हाला. प्रेमाला विसरू नका. अगं बायको, दुसऱ्याचा राग मी तुझ्यावर नाही काढत आहे, पण एक घालायची एक पद्धत आहे ना. हा? अहो, तुम्हीच तर मला म्हणाला होतात ना की हे काय घातलंयस. हे काल मी- नोकरांनी सारखं असं, हे नोकरांनी घालतात. आता ह्या सलवारला काय झालं? तुम्हीच तर मला बोलले होते ना की सलवार सूट घालावं घरात लोक असताना. मग मी घरात लोकांच्या समोर सलवार सूट घातला, त्याच्यामध्ये मला कोण नाव ठेवणार आहे? चांगलं गदळ वगैरे काही समजतं का तुला? ह्याला काय झालं? हे पण तर चांगलंच आहे ना. हे ह्याला काय चांगलं प्रॉब्लेम आहे, आहे? मग हे काय असलं झालं? काय झालं ह्याला? मग चांगलं नाही तर काय? तर घालायची एक पद्धत आहे यार. अहो, मग मी काय घालू? मला तर खरंच इतका कंटाळा यायला लागलाय ना आता. तुमचा हा रुबाब ऐकून ना मला खूप असं टेन्शन येतंय. नेमकं मी काय करू? एक काम करते, मी साड्याच घालून फिरते मी घरामध्ये. अगं बायको, मी तुला म्हणत नाही ना की साड्याच घाल साड्याच घाल आणि सलवार सूट रेग्युलरच घाल, पण चांगले दिसणार असं सलवार सूट घाल ना. हे काय आहे? नाही पटत आहे मला हे असल्या गोष्टी. काय जर चांगलं वांगलं घालावं. हे किती वर्षापासून पडले नाही. कोणाचं आहे? तुझंच आहे का? मला नाही माहिती, कपाटात सापडलं घातलंय मी. जाऊन ते चेंज कर. हे असलं मला नाही पटणार आहे गदळ पचक. हा, वर्षभरापासून धुतलं नाही असं वाटत राहील मला.
तुम्हाला काय करायचंय बाकीच्या चौकशी करू नका तुम्हीच मला बोलले होते ना. अगं मी बोललो, पण मी उद्याच्याला बाहेर पडतो. माझे मित्र म्हणतात तुम्ही नोकरीने ठेवलंय का कामवाली बाई ठेवलंय असं विचारतात ते. हे बघा, मला ना 1000 वेळा ते नोकरानीचं बोलू नका. मला समजतंय तुम्हाला काय बोलायचंय. तुम्हाला वाटतंय तुमच्या घरामध्ये मी नोकरानी बनून राहू? ठीक आहे, चालेल, नोकरानी बनून राहते मी. अगं बायको, मी ओरडून सांगतो, याचा विचार वाईट नको करू ना. मग काय विचार करू आपण मी? पहिले रिलेशन मध्ये होतो तेव्हा तू छान छान शॉर्ट कपडे तू काही घालत होती, मला तेव्हा खूप चांगलं वाटायचं. पण आता आपलं लग्न झालंय म्हणून आपल्याला चांगले ड्रेस घालायचे. मला माहितीये तू मुद्दाम केलंय ना. मुद्दाम वगैरे काही केलेलं नाहीये. उगाच काही पण तोंडाला येईल ते बोलू नकोस. अगं मला माहितीये तुझी पद्धत, कपडे घालायची पद्धत ही नाही तुझी. तू चांगले कपडे घालतेस, पण हे मला माहितीये तू मुद्दामच केलंय. मग मला एक सांग, तुला माहितीये तुम्ही चांगलेच कपडे घालते, मग जीन्स घातलेली तुला पटत नाहीये, सलवार घातलेली पटत नाहीये, नेमकं काय घालायचंय तुला? काय म्हणायचंय? थंड घे ना, एवढं हायपर नको होऊ ना तू. काय हायपर नको होऊ, सरक बाजूला राहू दे. मी ना काहीच घालणार नाही. तुला पाहिजे मी तसंच करते, राहू दे. प्लीज सॉरी छानचा ड्रेस घालून नाही, मला काही नाही घालायचं. प्लीज ना. मी नाही घालणार, मी असेच कपडे घालणार आहे आता. शुभ्रन बायको आहे ना. चिल्ड्रन बायको आहे ना, घालू दे, काही नाही. हसू नको प्लीज. सॉरी, चुकलं माझं. तुझ्या पद्धतीने जरा फक्त सलवार सूट चांगले घाल. असे बघते तुला कालपासून बघते, नुसतं तू चिडचिड करतोय माझ्यावर. अरे दुसऱ्यांच्या कामांचं माझ्यावर नको ना काढू तू. सॉरी बोललो ना मी आता तुला. प्लीज ऐक ना. ह्याच गोष्टी जर मला तू प्रेमाने सांगितलं असतं तर मी केलं नसतं का? पहिल्या दिवशी पण तसंच केलं तू. जेव्हा मी तुझ्या समोर जीन्स घालून आला तर मी किती हॅपी होते माहितीये का? मला तुला जस्ट मला खुश करायचं होतं म्हणून मी ते जीन्स घालून आले होते. तिथे तुम्हाला भडकवलंस आणि आज मी तुझ्या मनावर मी सलवार घातला त्यालाही तू ओरडतोस. म्हणजे तुझ्या मनात काय मला तेच कळत अगं मग तू सांगायचं ना मला घरात कोण नव्हतं म्हणून मी जीन्स घातली. मला माहितीच नाही ना घरात कोणी आहे की नाही, म्हणून मी तुझ्यावर चिडलो ना. सगळ्या गोष्टी ना बघून करूनच करत जा, असं करत नको जाऊ माझ्याशी. आणि तुला माहितीये चांगलं असं काही केलंच ना तर आपल्या दोघांमध्ये भांडण होतं म्हणून. हो बायको, सॉरी बोललो ना मी. सॉरी प्लीज. आता काय करतो तुझ्यासाठी, नाचू का? चेंज कर आणि चांगलं कर. नाही, मी हेच ठेवणार आहे. ऐक ना, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय, ड्रेस छान पैकी, ते घाल ना. मला नाही घालायचं. प्लीज ना, मी खूप मेहनतीने आणलंय तुझ्यासाठी. हो माहितीये ना मला, तू मेहनतीने सगळं. अगं दिवसभर शोधलंय ते ड्रेस मी. हो का? हा, म्हणून 2 दिवसापासून माझ्या मागे असा चिडचिड करून भांडण करतोयस. आता चिडचिड करावं लागेल ना, भांडण केल्याची मजा येत नाही ना. पण माझ्या शुभ्रन बायकोला काय पाहिजे काय नाही ते मला माहितीये ना. म्हणून लाव का मला माहितीये ना मला तुझं सगळं. ऐक ना, काय घाल नवीन ड्रेस आणलं. ठीक आहे, दे मग. एक तर 2 दिवसापासून चिडचिड करत होता माझ्यावर आणि काय माहिती आता काय गिफ्ट देणार आहे माझ्यासाठी. डोळे बंद कर ना. माझ्यासाठी काही नवीन आहे का डोळे बंद करणं? नवीनच आहे. हो का? ठीक आहे, तुझं आवडतं गिफ्ट आहे. हो हा, दे ना लवकर. खूप म्हणजे खूप आवडतं गिफ्ट आहे तुझं. दे ना बाबा लवकर. मग उघडू का डोळे आता? हा उघड ना. वाव, खोलून बघ. घालूनच दाखवते ना. ऐक ना, आज घरात कोण नाही, मला आत्ता माहित झालं. हो का? मग त्यांचा काय विचार आहे? माझा काय विचार आहे का तुला माहिती आहे? हो का? आणि कळत नाही तुला मी काय म्हणतोय ते? सगळं कळतंय मला. हे जे गिफ्ट दिलंय ना त्यावरूनच समजून आलं तुमचं काय विषय चालू आहे. आणि आता घरात लोक नाही येत ना, त्याचा फायदा घ्यायचा आहे ना तुम्हाला. तू असं लांब लांब लवकर चेंज कर, मस्त एन्जॉय कर. ठीक आहे, लवकर वाट बघते. ठीक आहे. बायला बायको तर गेली चेंज करायला. चला, खूप दिवसांनी आज चान्स भेटलाय. आज बायको सोबत ना गुलू गुलू करतो आणि 3 घंटे सोडणार नाही तिला. चला. अगं थांब, थोडस मला बघू दे कशी दिसते ते. मी पण मुद्दाम नाटक करत होते. कशी दिसते मी? वा 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 वा, खूप सुंदर, एक नंबर. आज वाटतंय माझी तू आज बायको नाही, माझी गर्लफ्रेंड दिसते. हो का? बस ना. कसं आवडलं गिफ्ट? खूप छान आहे, आवडलं तर खरं. पक्का? थँक्यू. वेलकम. असेच नवीन नवीन गिफ्ट पाहिजे तुला.
मला खुश करत जा. हो हा? कमीच झालंय वाटतं तुम्हाला. तू देते ते सगळं कमीच वाटतं. हो का थँक्यू सो मच. तुम्ही 2 दिवस माझ्यासोबत जसं वागलात ना त्यामुळे तर मी खूप घाबरले होते. म्हटलं आता माझं काय व्हायचं, माझा नवरा पण माझा होतो की नाही. अगं असं घाबरायचं नाही, ते बोलावं लागतं. आता कसं बोललं नाही तर कसं विषय वाढत जाईल ना आपला, हो का? म्हणून बोलावं इतकं प्रेम नको देऊस रे. देणार. मी काहीतरी करेन. काही नको, सगळं मीच करतो. नाही असं वाटतं की आज मीच करावं. अशा बाबा आज तर तुझं वेगळंच विषय वाटतंय. हो का? नेमकं मूड माझं झालंय आणि विषय तू वाढवायले आज. हा? नाही आज तुम्ही शांत राहा. मी जे शांत काय राहू. असेल ते गुलगुल मीच करणार. अच्छा, तूच करणार पण मी काही निवांत पडून राहू. असं वाटतं तुला? तुला काय वाटतं मजा करते मी? नाही सिरियसली बोलतो. ठीक आहे, तू म्हणशील तसं. अम, आह, ना. काय काका काय झालं? काय नाही झालं. अरे लाजले. बायको ये ना. अगं शट, चांगली बायको मूड मध्ये आलती. घेऊन यावं लागेल, बायको उचलूनच घेऊन येतो. लय सुंदर दिसेल बायको. अगं बायको.